सकाळचे 10 वाजले आहेत. एक नवजात बाळ रडत आहे. तिचे वडील आशिष, आजोबा दयाशंकर, आजी शारदा, मावशी प्रिया, मामा अंश आणि कमला आशिषच्या घरची मोलकरीण उदास बसलेले आहेत. शारदा बाळाला जवळ घेऊन शांत करत आहे, परंतु बाळ रडत आहे. कमला बाळाला दूध कधी पाजवलं होतं? वाटत आहे हिला भूक लागली आहे. जरा दूध घेऊन ये. हो, आत्ता आणते. कमला थोड्या वेळानंतर दूध घेऊन येते. शारदा बाळाला दूध पाजवत असते. बाळ दूध पिल्यानंतर शांत होतं. कमला म्हणते, बाळाला माझ्याकडे द्या, मी त्याला झोपवते आणि तुम्ही थोडा वेळ आराम करा. रात्रभर तुम्हाला झोप नाही. सर्वांचे डोळे भरलेले आहेत, परंतु कोणीच रडू शकत नाही. प्रियाने प्रयत्न करून सर्वांना शांत केलं आहे. आशिषची बायको मधू बाळाला जन्म देताना मरून गेली. आशिष आणि मधूची लव्ह मॅरेज. आशिष नोएडामध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता. दोघं एकमेकांना अगोदरपासून ओळखत होते. आशिषला वाटत होतं मधू आणि आशिषने लग्नाच्या 2 वर्षानंतर बेबी प्लॅनिंग करावं, परंतु मधूला मुलांची खूप आवड होती. त्यामुळे मधू हट्ट करू लागली, मला माझं बाळ आत्ताच पाहिजे. आशिष प्लीज माझं ऐक ना, मला माझ्या बाळाची आई व्हायचं आहे. आशिषचं मधूसमोर काहीच चाललं नाही. लग्नाच्या 2 महिन्यानंतर मधूचे प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मधू त्या दिवशी आनंदाने वेडी झाली होती. मधूने तिच्या आईला फोन करून सांगितले, आई, मी आता आई होणार आहे. माझं बाळ या जगात येणार आहे. हा विचार करून प्रत्येक आई रोमांचित होते. जेव्हा ते बाळ मला छोट्या छोट्या हाताने स्पर्श करेल तेव्हा मला किती छान वाटेल. काल सकाळपर्यंत सगळं किती छान होतं. मधू खूप आनंदी होती. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याअगोदर आम्हाला काय माहीत होतं, आम्ही मधूला शेवटचं पाहत आहोत. शारदा एका कोपऱ्यात साडीच्या पदराने अश्रू पुसत स्वतःसोबत बोलत होती. नंतर तिने स्वतःला सावरलं आणि आशिषजवळ येऊन म्हणाली, आशिष, मधू तर आता राहिली नाही. बाळाला मी घेऊन जाते. आता तुला मुलीला सांभाळून जॉबला जाणं पॉसिबल नाही. आशिष म्हणाला, नाही आई, माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करू नका. मी मरून जाईल. आमच्या दोघांची ही शेवटची आठवण आहे. हिला पाहून मी जगू शकेन. राहिली गोष्ट जॉबची, तर मी 15 दिवसांची रजा घेतली आहे. तेवढ्या दिवसात मी विचार करेल मला काय करायचं आहे. दयाशंकर म्हणतात, शारदा, तू 1 महिना आशिषजवळ राहा. आशिषला सपोर्ट पण भेटेल आणि बाळाला पण सांभाळशील. प्रिया म्हणाली, आई, तुम्ही निश्चिंत राहा, मी सर्व काही सांभाळून घेईल. फक्त तुम्ही तुमची, दाजींची आणि बाहुलीची काळजी घ्या. शारदा या गोष्टीला सहमती देते. तेव्हाच कमला सर्वांसाठी चहा बिस्किट घेऊन येते. प्रिया सर्वांना चहा आणि बिस्किट देते. सर्वांनी त्यांचे चहाचे कप ठेवले. 1 दिवस झाला कोणीच जेवण नव्हतं केलं, तरीही कोणाला भूक लागली नाही. कमला म्हणाली, तुम्ही सर्वजण उपाशी राहिले तर बाळाला कोण सांभाळेल? तुमच्या सर्वांपेक्षा जास्त तर तिने गमावलं आहे. कमलाचं बोलणं ऐकून सर्वजण मनात नसतानाही चहा आणि बिस्किट खातात. संध्याकाळी दयाशंकर, प्रिया आणि अंश त्यांच्या घरी निघून जातात. कमला पण त्यांच्या घरी निघून जाते. आता घरात आशिष, शारदा आणि लहान बाळ आहे. आशिष म्हणाला, आई, आपल्या बाळाला अनुराधा नावाने बोलूया. मधू म्हणायची, तिला अनुराधा नाव खूप आवडतं. एवढं बोलून आशिष ढसाढसा रडायला लागला. शारदा पण रडत असते. छोटासा जीव त्या दोघांना टकटक पाहते. तिला तर माहीतच नाही तिने काय गमावलं आहे. आशिष आईला रडताना पाहून गप्प बसतो. आई, तू रडू नकोस, नाही तर तुझी तब्येत बिघडेल. अनुराधाला तर तुम्हालाच सांभाळायचं आहे. तू आता थोडा वेळ आराम कर, मी अनुला सांभाळतो. तेव्हा अनु रडायला लागते. शारदा अनुच्या पोटाला हात लावून पाहतात. तिचं पोट आत गेलं होतं. शारदा म्हणाली, आशिष, अनुला खांद्यावर उभं धरून थोपाट, तोपर्यंत मी दूध घेऊन येते. आशिष अनुला घेऊन शारदाच्या मागे स्वयंपाकघरात जातो. शारदा बॉटलमध्ये दूध भरून आणते. आशिष अनुला शारदाजवळ देतो. शारदा अनुला दूध पाजवत असते. आशिष डोळ्यांच्या पापण्या न लावता त्यांचं प्रत्येक काम बघत असतो आणि डोक्यात पॅक करतो. दूध पाजवल्यानंतर अनुला खांद्यावर धरून तिच्या पाठीवर हलक्या हाताने मॉलिश करत होत्या. अनु ढेकर देते. आशिष अनुला शारदाजींकडून घेतो आणि शारदाजीला झोपण्यासाठी पाठवतो. अनुला घेऊन आशिष दुसऱ्या रूममध्ये येतो. थोड्या वेळाने अनु झोपी जाते. आशिष स्वतःच्या मनाला बोलतो, मधू, कुठे निघून गेली आहेस तू? तू तर म्हणाली होतीस आयुष्यभर माझ्यासोबत राहशील, परंतु तू तर एवढ्या लवकर माझा हात सोडून दिला. माझी काय चूक झाली होती? या लहान जीवाचा काय गुन्हा आहे? मला जर माहीत असतं तुझा आई होणं तुझा जीव घेणार आहे तर मी तुला कधीच आई होऊ दिलं नसतं. यासाठी तू माझ्याशी नातं तोडलं असतंस तरीही मला चाललं असतं. तू माझ्यासोबत नसलीस तरीही या जगात तरी असली असतीस.
मी लपून लपून तुला पाहिलं असतं आणि असंच माझं संपूर्ण आयुष्य घालवलं असतं. प्लीज वापस ये ना. मी एकटा नाही सांभाळू शकत अनुला. तू म्हणाली होतीस आपल्या मुलीचे नाव अनुराधा ठेवायचं. प्रेमाने आपण तिला अनु म्हणायचं. आशिष स्वतःला बोलत बोलत झोपी जातो. रात्रीचे 2 वाजले आहेत. अनु जोरजोरात रडत असते. आशिषला जाग येते. अनुचा आवाज ऐकून शारदाजी येतात. शारदाजी म्हणतात, काय झालं? आशिष, अनु का रडत आहे? आशिष म्हणाला, माहीत नाही आई, मी अनुला झोपवलं होतं आणि थोड्या वेळानंतर मला पण झोप आली. शारदाजी अनुचे डायपर चेक करतात. अरे, हिने तर पॉटी केली आहे. जरा पेपर, वाईप्स आणि डायपर आणून दे. आशिष सर्व आणून देतो. शारदाजी म्हणतात, मी दूध आणायला जाते, अनुला लक्ष दे. थोड्या वेळाने त्या दूध घेऊन येतात. दूध पिल्यानंतर शारदाजी अनुला घेऊन रूममध्ये जातात. शारदाजीजवळ अनु झोपी जाते आणि शारदाजी पण झोपी जातात. आशिष पण त्याच्या रूममध्ये झोपी जातो. सकाळ होते. शारदाजीला जाग येते. तेव्हा अनु झोपेत असते. त्या अनुला घेऊन आशिषच्या रूममध्ये येतात. आशिष गाढ झोपेत असतो. अनुला आशिषच्या बाजूला ठेवून त्या आंघोळ करायला निघून जातात. शारदाजी आंघोळ करून तयार होतात. तेव्हा आशिष झोपेतून जागा होतो. शारदाजी म्हणतात, आशिष, तू एवढ्या लवकर का उठलास? अनु जागी झाली असती तर तिला मी सांभाळलं असतं. आशिष म्हणतो, आई, मला झोप येत नव्हती. शारदाजी म्हणतात, तू फ्रेश होऊन ये, मी चहा बनवते. आशिष फ्रेश होऊन आल्यानंतर चहा पित असतो. तेव्हा अनु उठून रडायला लागते. शारदाजी अनुला घेऊन येतात आणि दूध पाजवतात. मधू, कुठे निघून गेलीयस तुझ्या लहान जीवाला सोडून? आई नसलेल्या लेकराला सांभाळणं खूप कठीण काम आहे. शारदाजी मनाला बोलत असतात. अनुला जवळ घेऊन आशिष तिला खेळवत असतो. शारदाजी अनुला जवळ घेऊन तिला तयार करतात. तोपर्यंत कमला पण येते. कमला म्हणते, स्वयंपाकात काय बनवायचं आहे? आशिष म्हणाला, तुम्हाला जे बनवायचे ते बनवा. कमला स्वयंपाक बनवून टेबलवरती ठेवते आणि बाकीचे काम आवरायला लागते. छोटी अनु रूममध्ये झोपली आहे. आशिष आणि शारदाजी डायनिंग टेबलजवळ खुर्ची ओढून बसतात. शारदाजी जेवण वाढत आहेत. तेव्हाच आशिष म्हणतो, मधू कुठं आहेस? जेवण? बाकीचे शब्द तोंडातच राहतात. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले होते. दिवस निघून जात होते आणि पाहता पाहता शारदाजीला येऊन 1 महिना संपला होता. या 1 महिन्यात आशिषने छोट्या अनुला सांभाळायला शिकला होता. आशिष त्याची जॉब सोडून देतो. एके दिवशी आशिष आणि शारदाजी बोलत होते. शारदाजी काळजी करत आशिषला म्हणतात, आशिष, तू जॉब सोडून छोट्या अनुला कसं सांभाळणार आहेस? लेकरांचा खूप खर्च असतो. आशिष शारदाजीला म्हणतो, आई, मला वाटत नाही माझी छोटी अनु कोणत्या तरी आयाच्या सहवासात मोठी व्हावी. राहिली गोष्ट जॉबची, तर मी असा जॉब शोधत आहे, मी घरात राहून अनुला सांभाळून करू शकेन. खूप ठिकाणी ॲप्लिकेशन्स देऊन ठेवले आहेत. माझं शिक्षण पाहून 1 ते 2 महिन्यात मला जॉब भेटून जाईल. एक बोलायचं होतं आई तुला. तू घरी जा. पप्पा एकटे पडले असतील. प्रियाचे पण शिक्षण आहे. तिला सर्व काम एकटीला करावं लागत आहे. माझी काळजी करू नका. मी अनुला सांभाळून घेईल. कमला दीदी पण आहेत माझ्या मदतीला सोबत. शारदाजी म्हणतात, जसं तुला योग्य वाटेल. आशिष, तू तुझी आणि छोट्या अनुची काळजी घे. मी भेटायला येत जाईल आणि काहीही अडचण असेल तर नक्की सांग. आशिष दयाशंकरजीला कॉल करतो आणि शारदाजी त्यांच्याबरोबर निघून जातात. दयाशंकरजी सर्व रस्त्याने विचार करत जातात. जेव्हा मधू म्हणाली होती मला आशिषसोबत लग्न करायचं आहे, तेव्हा मी किती रागावलो होतो तिच्यावर. एका अनाथाला आपली मुलगी द्यायला मला भीती वाटत होती, परंतु शेवटी मधूने मला तयार केलं. मी किती चुकीचा होतो. आशिषसारखा जावाई नशीबवान माणसाला भेटतो. हा विचार करून त्यांचे डोळे भरून आले. कमला दिवसा अनुला सांभाळते, परंतु आता रात्र झाली आहे. कमलाला घरी जायचं आहे, परंतु जाण्याचं मन करत नाही. हा विचार करून आशिष मालक त्यांच्या छोट्या बाहुलीला कसे सांभाळणार आहेत. परंतु जावं तर लागेल. तिचे पण 12 आणि 16 वर्षाची 2 मुलं आहेत. ते घरी तिची वाट पाहतात. कमला इकडे झान्सीमध्ये राहते. तेव्हाच आशिष म्हणतो, कमला दीदी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही घरी जा, मी अनुला सांभाळून घेईल. कमला तिच्या घरी निघून जाते. आशिष आणि अनु घरात एकटेच असतात. आशिषची पुढची परीक्षा आता सुरू होते. जेव्हा आशिष अनुसाठी दूध आणायला नाही तर कोणत्या तरी कामानिमित्त तिला एकटीला सोडून जायचा, तेव्हा मोबाईलमध्ये लोरी लावून जायचा. कधी कधी अनु लोरी ऐकत होती आणि कधी कधी जोरजोरात रडायला लागायची. आशिष सर्व काम सोडून अनुला जवळ घ्यायचा. कमला दिवसभर अनुला सांभाळत होती, परंतु रात्री आशिष कधीच व्यवस्थित जेवण करू शकत नव्हता. बाळाला मांडीवर घेऊन जेवण्याची त्याला सवय नव्हती. आशिषला कधी कधी बाथरूममधून अर्धी अंघोळ करून बाहेर यावं लागायचं. झोप पण पूर्ण होत नव्हती, कारण
कधी अनु रात्रीच्या 2 वाजता झोपायची, कधी 3 वाजता. झोप पूर्ण होतच नव्हती. त्यामुळे वाटत होतं डोकं फुटतं की काय. तेव्हा कॉफी बनवून पीत होतो. परंतु मी धीर सोडला नाही. कारण मला अनुचे वडीलच नाही तर आई पण व्हायचं आहे. वेळेची एक चांगली गोष्ट आहे. वेळ चांगली असो अथवा वाईट, निघून जातच असते. असेच आशिषचे दिवस निघून जात होते आणि अनु पण मोठी होत होती. आशिषला 4 महिन्यानंतर जॉब भेटते. कमलाच्या मदतीने आशिष जॉब आणि अनु दोघांनाही सांभाळत होता. शारदाजी कधी कधी यायच्या दोघांना भेटायला. जेव्हा पण यायच्या तेव्हा आशिषला दुसऱ्या लग्नाबद्दल बोलायच्या, परंतु आशिष नेहमी नकार देत होता. मधू गेल्यानंतर आशिषचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला होता. फक्त किराणा सामान आणि घरात लागणाऱ्या वस्तू आणायला आशिष घरातून बाहेर पडत होता. आशिषचं आयुष्य छोट्या अनुच्या बाजूने फिरत होतं. अनुला मी वाईट नशिबाचा म्हणू शकत नव्हतो, कारण जिचे वडील आशिषसारखे आहेत तिचे वाईट नशीब कसे असू शकते. कुठं कुठं लोक बायकोच्या निधनानंतर 2 महिन्यांच्या आत लग्न करतात. त्यानंतर लेकरांसोबत जे होतं ते त्या लेकरांना माहीत असतं. आमच्या शेजारी एका स्त्रीने तिच्या 3 लेकरांना सोडून आत्महत्या केली होती. 4 महिन्यानंतर तिच्या पतीने दुसरे लग्न केले. रात्री 3 लेकरं एकमेकांना पकडून घाबरून एका रूममध्ये राहायचे आणि नवरा बायको दुसऱ्या रूममध्ये. एके दिवशी आशिष अनुसोबत खेळत होता. तेव्हाच एक फोन येतो. आशिष फोन रिसीव करतो. तेव्हा ती वर्षा होती, आशिषची मैत्रीण वर्षा. विचारते, कसा आहेस रे तू, आणि तुझी बाहुली, तू एकटा कसा सांभाळतोस तिला, लग्न का करत नाहीस, अख्खं आयुष्य पडलं आहे तुझ्यासमोर, तुझ्या पण काही गरजा असतील. आशिष म्हणाला, वर्षा, मी माझ्या मुलीसाठी एकटा पुरेसा आहे. मला कोणाच्या आधाराची आवश्यकता नाही. मान्य करतो, जेव्हा मधू गेली तेव्हा मी आतून तुटून गेलो होतो, परंतु आता मी स्वतःला सावरला आहे आणि राहिली गोष्ट माझ्या गरजांची, तर त्या मधूसोबत निघून गेल्या. वर्षा विषय बदलत म्हणाली, जाऊ दे, हे सर्व सोड, मी तुझ्या बाहुलीला बघू शकते का. आशिष म्हणाला, हो, का नाही, ये नक्की. वर्षा म्हणाली, ठीक आहे, आता मी फोन ठेवते, रविवारी मी नक्की येईल तुझ्या घरी. आशिष म्हणाला, ओके. वर्षा भूतकाळात हरवली. आशिष आणि वर्षा कॉलेजमध्ये सोबत शिकत होते. आशिषला ती खूप आवडत होती आणि तिच्याशी लग्न पण करणार होता, परंतु तिने आशिषला नकार दिला. आणि कॉलेजचा दुसरा मुलगा मोहित, तो खूप श्रीमंत होता, त्याला बॉयफ्रेंड बनवलं. आशिष थोडा दुःखी झाला होता, परंतु त्याने मैत्री तोडली नाही. तो त्याच्या आयुष्यात पुढे गेला. मोहितने नंतर दुसऱ्या मुलीसाठी वर्षाला सोडलं. आशिषसोबत कॉलेज संपल्यानंतर खूप कमी भेटण्यात आलं. डायरेक्ट लग्नात त्याने वर्षाला आमंत्रण पाठवलं होतं. माहीत पडलं त्याने लव्ह मॅरेज केलं आहे. मधू खूपच साधी सरळ मुलगी होती, परंतु तिला पाहून मी जळत होते. कुठं आशिष आणि कुठे मधू. आशिषचं लग्न तर वर्षा म्हणायची तिच्यासोबत व्हायला हवं होतं. आता वर्षाला तिच्या निर्णयावर पश्चाताप होत होता. अचानक दरवाजावर बेल वाजते आणि वर्षा वर्तमानात परत येते. वर्षा दरवाजा उघडते तेव्हा पाहते वर्षाची रूममेट कोमल आली होती. कोमल आत येत होती आणि वर्षाला म्हणत होती, तुझं लक्ष कुठं होतं, 15 मिनिटांपासून मी बेल वाजवत आहे. वर्षा म्हणाली, काही नाही, फक्त थोडी झोप आली होती आणि नंतर तिच्या कामात व्यस्त होते. आशिष एके दिवशी अनुला जवळच्या पार्कमध्ये घेऊन जातो. पार्कमध्ये अनु लोकांना पाहून अतिशय आनंदी होते आणि आनंदाने पाय नाचवते. आशिष एका बेंचवर बसून अनुसोबत खेळत असतो. 2 महिला त्याला पाहून एकमेकींना बोलत होत्या. पहिली महिला म्हणते, हा मुलगा कोण आहे, त्याच्या हातात बाळ आहे. दुसरी महिला म्हणते, तुम्हाला माहीत नाही का, आशिष नाव आहे त्याचं. लग्नाच्या 1 वर्षानंतर लेकराला जन्म देताना त्याच्या पत्नीचे निधन झाले. त्याची सासू त्याला म्हणाली होती, बाळ मला द्या, मी सांभाळते, परंतु त्याने दिलं नाही. एक मोलकरीण यांच्या घरी येते, ते दोघं मिळून ही मुलगी सांभाळतात. पहिली महिला म्हणते, कसा पुरुष आहे, एकटं आयुष्य घालवत आहे, दुसरं कोणी असतं तर केव्हाच लग्न केलं असतं. दुसरी महिला म्हणते, तुम्ही खूप भोळ्या आहात, तुम्हाला काही समजत नाही, असं फक्त दिखावा करतात, परंतु यांचं सत्य काही वेगळंच असतं. आशिष सर्व काही ऐकून न ऐकल्यासारखं करतो. थोड्या वेळानंतर ते घरी वापस निघून येतो. रविवारी आशिषला सुट्टी होती म्हणून तो आराम करत होता. तेव्हाच दरवाजाची बेल वाजली. आशिषची झोप उडाली. तो जाऊन दरवाजा उघडतो तेव्हा समोर वर्षा असते. तिच्या हातात मोठी पिशवी होती.
वर्षा आशिषला हात समोर करून म्हणते, कसा आहेस तू आशिष? आशिष म्हणतो, चल आत जाऊन बोलूया. वर्षा आत येते. छोटी अनु कमलाजवळ होती. आशिषने अनुला जवळ घेतलं तेव्हा वर्षा कमलाकडे पिशवी देते. त्या पिशवीमध्ये खेळण्या होत्या. आशिष म्हणाला, हे सर्व काय आहे? एवढ्या खेळण्यांची काय आवश्यकता होती? वर्षा आशिषकडे पाहत म्हणाली, तुझी मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. माझ्या मुलीला समजून मी तिच्यासाठी खेळणी घेऊन आले आहे. आशिष काहीच बोलत नाही. आशिष आता पूर्वीचा राहिलाच नाही. जो नेहमी मस्करी विनोद करायचा, आता तो फक्त अनुचे वडील बनून राहिला आहे. त्या व्यतिरिक्त त्याची दुसरी ओळखच राहिली नाही. वर्षा मनातल्या मनात विचार करते. थोड्या वेळानंतर वर्षा निघून जाते. वेळेसोबत अनु पण मोठी होत होती. एके दिवशी जेव्हा आशिष लॅपटॉपवर काम करत होता तेव्हाच अनु म्हणाली, पप्पा पप्पा. कमला आशिषला येऊन म्हणाली, मालक, अनु बेबी पप्पा बोलत आहे. आशिष आनंदाने, माझी बाहुली मला पप्पा म्हणाली. तुम्ही खरं सांगत आहात ना? कमला म्हणाली, हो मालक, मी खोटं का बोलेन? आशिष अनुला उचलून घेतो आणि तिचा लाड करतो. कमला दीदी, हे 500 रुपये घ्या आणि तुमच्या मुलांसाठी जाताना मिठाई घेऊन जा. आशिष म्हणाला. कमला म्हणाली, याची काय गरज आहे? अनु बेबी पण मला माझ्या मुलीसारखीच आहे. आशिष म्हणाला, तुमच्यासाठी थोडंच देत आहे मी. तुमचे लेकरं पण अनुचे भाऊ बहीण आहेत. ठेवा हे पैसे. कमला पैसे ठेवून घेते आणि मनात विचार करते, आशिष मालक किती चांगले आहेत. त्यांच्या मुलीवर किती प्रेम करतात. आणि एक माझे पती आहेत. त्यांनी मला मुलांसोबत एकटं सोडून दुसरं लग्न केलं आहे. आणि मनातल्या मनात देवाला प्रार्थना करते, मालक आणि त्यांच्या मुलीला नेहमी आनंदात ठेव देवा. कमला संध्याकाळी तिच्या घरी निघून जाते आणि छोटी अनु पण झोपी जाते. आशिष आता एकटा असतो. मधू, आज आपली बाहुली मला पप्पा म्हणाली. आज माझं जीवन पूर्ण झालं. मी विचार केला नव्हता मला एवढं चांगलं वाटेल. तुझ्या जाण्यानंतर पहिल्यांदा या ओठांवर हास्य आलं आहे. तू असतीस तर आपला परिवार आज पूर्ण झाला असता. आशिष स्वतःला बोलत होता. काळाचे चक्र फिरत होते. बघता बघता अनु 3 वर्षाची झाली आहे. आशिषने स्वयंपाक बनवणे शिकले आहे. आशिष म्हणाला, अनु जेवण कर. पप्पाला त्रास देऊ नये. हे बघ, तुला शाळेत पण जायचं आहे ना? अनु म्हणाली, ठीक आहे पप्पा, प्रॉमिस करा तुम्ही मला आईसोबत भेट करून देणार. आशिष म्हणाला, हा कसला हट्ट आहे? अनु, तुला आई आजीकडे जायचं आहे की नाही? अनु अगदी आनंदी झाली आणि म्हणाली, खरंच पप्पा, आपण आई आजीकडे जाणार आहोत? आशिष म्हणाला, अनु आता लवकर जेवण कर आणि मी तुझा टिफिन पण बॅगमध्ये ठेवला आहे. आशिष अनुला बसपर्यंत सोडण्यासाठी जातो. अनु म्हणते, बाय बाय पप्पा, लव्ह यू पप्पा. आशिष म्हणतो, लव्ह यू बेटा. आशिष त्याच्या विचारात हरवून जातो. हे 3 वर्ष मधूशिवाय 3 जन्माप्रमाणे गेले होते. अनु सतत मधूबद्दल विचारत असते. कुठून आणणार आहे मी मधूला? यात अनुचा काहीच दोष नाही. सर्वांना ती त्यांच्या आईसोबत पाहते, त्यामुळे ती तिच्या आईला शोधत असते. तेव्हाच कमला पण येते. मालक, आज काय बनवायचं आहे स्वयंपाकात? कमलाने विचारलं. आशिष अजून पण विचारातच हरवलेला होता. कमला म्हणाली, मालक, काय बनवायचं आहे स्वयंपाकात? आशिष चकित होऊन म्हणतो, काहीही बनवा, जे माझ्या बाहुलीला आवडत असेल. कमला म्हणाली, ठीक आहे मालक. आशिष म्हणाला, कमला दीदी, आम्ही संध्याकाळी अनुच्या आई आजीकडे जाणार आहोत. त्यामुळे रात्रीचे जेवण बनवू नकोस आणि उद्या पण कामावर येऊ नका. अनुला सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही उद्या संध्याकाळी येणार आहोत. तसं पण तुम्ही अनुमुळे एक दिवस पण सुट्टी घेतली नाही. तुम्ही खरोखर अनुची आत्या असण्याचं कर्तव्य पार पाडलं आहे. ही गोष्ट ऐकून कमलाच्या डोळ्यात अश्रू आले. कमला म्हणाली, असे म्हणू नका मालक. आमच्यासारख्या मोलकरणीला एवढा मान कोणीच देत नाही. तुमच्यासारखे माणसं कुठं भेटतात? जसं तुम्ही अनुला एकट्याने सांभाळला आहे तसे वडील कुठे सापडतात? माझे पती तर मला आणि माझ्या 2 मुलांना एकट्यांना सोडून निघून गेले आहेत. मालक, जेव्हा अनु बेबी मला बुझी आई म्हणते तेव्हा माझ्या मनाला खूप शांतता वाटते. आशिष म्हणाला, ठीक आहे, आता इतके पण कौतुक करू नका. कमला हसत म्हणाली, ठीक आहे मालक. कमला तिच्या कामात व्यस्त होते आणि आशिष ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त होतो. अनु शाळेतून येते आणि आशिषला विचारते, पप्पा, आई आजीकडे कधी जायचं आहे? बघा, आज मी संपूर्ण टिफिन पण खाल्ला आहे. आशिषने हसत अनुला उचलून घेतलं आणि म्हणाला, अगोदर तू बुझी आईजवळ जा. त्या तुझा ड्रेस बदलून जेवण भरून देतील तुला. तू झोपी जा.
झोपेतून उठल्यानंतर आपण आई आजीकडे जाऊया. अनु हसत म्हणाली, ठीक आहे पप्पा. आशिष त्याच्या कामात व्यस्त होतो आणि अनु पळत कमलाकडे आली. अनु म्हणाली, बुझी आई, माझे कपडे बदलून द्या आणि मला तुमच्या हाताने जेवण भरवा. कमलाने विचारलं, तू तुझ्या हाताने नको खाऊ, तू तर नेहमी मला म्हणत असतेस. बुझी आई, आता मी मोठी झाली आहे, मी सुद्धा तुमच्यासोबत स्वयंपाक बनवणार आहे. अनु म्हणाली, तुम्हाला मी उल्लू बनवलं आहे ना? बघा मी किती लहान आहे. स्कूलमध्ये मिस पण मला जेवण भरवतात. कमला म्हणाली, समजलं मला माझी छोटी बाहुली. कमला अनुला जेवण भरवते आणि झोपी घालते आणि बाकीचे काम आवरायला लागते. आशिष म्हणाला, एक कप कॉफी बनवा. कमला कॉफी देऊन पुन्हा तिच्या कामात व्यस्त होते. आशिष त्याच्या ऑफिसचे काम संपवून अनुचे सामान पॅकिंग करतो. तोपर्यंत अनु झोपेतून उठते. कमला अनुला तयार करून तिच्या घरी निघून जाते. आशिष पण अनुला घेऊन कारमध्ये बसून अनुच्या आई आजीकडे जायला निघतो. घरी जाताच अनु प्रियाच्या मांडीवर बसते. तेव्हाच अंश आईस्क्रीम घेऊन येतो. अनु प्रियाच्या मांडीवरून उतरते आणि अंशकडे जाते. अंशकडून आईस्क्रीम घेते आणि अंशला गालावर किस करून म्हणाली, थँक्यू मामू. अंश स्मित हास्य करतो. सर्वजण बसून गप्पा मारत होते. आशिषने अंशला विचारलं, तुला नोकरी मिळाली का नाही? अंश नाराज होऊन म्हणाला, नाही जिजू, शोधत आहे, परंतु अजून नाही मिळाली. आशिष म्हणाला, मी एका मित्रासोबत बोलतो, त्याची स्वतःची कंपनी आहे. अंश म्हणाला, थँक्यू जिजू. आशिष अंशच्या पाठीवर थाप देत म्हणाला, पागल आहेस का? मी तुझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. थँक्स म्हणून मला पर्क करू नकोस. प्रिया तोपर्यंत सर्वांसाठी चहा नाश्ता घेऊन येते. आशिष तिला तिच्या शेजारी बसवतो आणि प्रियाकडे बघत म्हणतो, मग माझी लहान बहीण कशी आहेस? आता तर तुझं लग्न करण्यायोग्य झाली आहेस. प्रिया म्हणाली, काय जिजू, आता तुम्ही पण माझ्या मागे पडले. मला कुठं जायचं नाही, मला इकडेच राहायचं आहे सर्वांसोबत. अंश तिला चिडवत म्हणाला, हो हो, आयुष्यभर इकडेच पडून राहा आणि सर्वांना अशीच त्रास देत राहा. नंतर अंश आशिषला म्हणाला, नाही जिजू, हिचं लग्न लावून हिला लवकरात लवकर इकडून काढून टाका. मला तर खूप आरामात राहायचं आहे. प्रिया अंशला मारायला लागते आणि अंश पळायला लागतो. शारदाजी सर्वांना आनंदात पाहून अतिशय आनंदी होतात. तेव्हाच अनु त्यांना विचारते, आई आजी, आजोबा कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. शारदाजी अनुला त्यांच्याजवळ बसवतात आणि म्हणतात, तुझे आजोबा थोड्या वेळाने येतील. नंतर अनु अंश आणि प्रियासोबत खेळत असते. तेव्हाच दरवाजाची बेल वाजते. अनु पळत पळत दरवाजाकडे जाते. अंश दरवाजा उघडतो. बाहेर दयाशंकरजी असतात. अनु त्यांच्या पायांना जोरात मिठी मारते. त्यांना थोड्या वेळासाठी वाटतं अनु मधू आहे. जेव्हा मधू लहान होती तेव्हा असंच त्यांना पकडत होती. दयाशंकरजी त्यांच्या हातातील पिशवी अंश जवळ देतात आणि अनुला उचलून घेतात. दयाशंकरजी अनुला म्हणाले, तू माझी बाहुली आली? तुला माहीत आहे का, तुझ्या आजोबांनी तुझ्यासाठी बाहुली आणली आहे. ती बोलते पण. अनु आनंदात म्हणाली, खरंच आजोबा, मला दाखवा ना बाहुली. दयाशंकरजी सोफ्यावरती बसतात आणि अंश पिशवीमधली बाहुली काढून अनुकडे देतो. अनु बाहुलीचं बटन प्रेस करते आणि बाहुली नाचत गाणं म्हणत असते. अनु तिला पाहून टाळ्या वाजवत असते. एक दिवस कसा निघून जातो ते समजतच नाही. तिकडं गेल्यानंतर आशिष पण त्याचा एकटेपणा विसरून गेला होता. दुसऱ्या दिवशी दररोजप्रमाणे दिनक्रम चालू होतो. पाहता पाहता अनु 5 वर्षाची होते. अनु आता अगोदरपेक्षा जास्त समजदार झाली आहे आणि अगोदरपेक्षा जास्त प्रश्न विचारत असते. एके दिवशी आशिष त्याच्या ऑफिसचे काम करत होता. तेव्हा अनु त्याच्याकडे रडत रडत आली. आशिषने अनुला पाहून लॅपटॉप बंद केला आणि अनुला जवळ बसवलं. नंतर अनुचे अश्रू पुसले. आशिष म्हणाला, काय झालं आहे माझ्या बाहुलीला? अनु रडत रडत म्हणाली, पप्पा, मी खेळत होते तेव्हा राहुल मला म्हणाला, माझ्या जन्मानंतर आई मरून गेली, त्यामुळेच तुम्ही माझा वाढदिवस साजरा करत नाहीत. पप्पा, ते खरं बोलत होते का? मी एवढी वाईट आहे ना? माझ्यामुळे देवाने आईला हिसकावून घेतलं. आशिष अनुला समजावत म्हणाला, नाही अनु, तू खूप चांगली आहेस. तुला माहीत आहे का, देव आईवर खूप प्रेम करतात, जसं मी तुझ्यावरती करतो. आता तूच सांग, मी तुझ्याशिवाय राहू शकतो का? नाही ना? तसंच आई पण देवाची गोड बाहुली आहे, त्यामुळे देवाने तिला त्यांच्याजवळ ठेवलं आहे. अनु तिच्या हनवटीवर हात ठेवून विचार करत म्हणाली,
त्यामुळे देव आईला माझ्याजवळ पाठवत नाहीत. मी पण तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. जशी आई देवाला सोडून माझ्याकडे येत नाही, मी पण तुमची चांगली मुलगी बनून दाखवणार आहे. आशिष म्हणाला, माझं अनुबाळ खूप समजूतदार झाला आहे. अजून एक गोष्ट अनु, यावर्षी तुझे पप्पा तुझा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करणार आहेत. अनु आनंदाने म्हणाली, खरंच पप्पा? अनु सर्वांना हे सांगत फिरते, यावर्षी माझा पण वाढदिवस साजरा करणार आहेत. आशिष त्याच्या कामात व्यस्त होतो. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आशिष अनुच्या डोक्याला तेल लावत असतो. अनु म्हणाली, पप्पा तुम्हाला माहीत आहे का, मी राहुलला म्हणाले यावर्षी पप्पा माझा वाढदिवस साजरा करणार आहेत. आणि हे पण म्हणाले, माझे पप्पा तुझ्या पप्पासारखे नाहीत, त्यांच्याकडे तुझ्यासाठी थोडा पण टाईम नाही. माझे पप्पा तर वर्ल्ड बेस्ट पप्पा आहेत. ते मला शिकवतात पण आणि माझ्यासाठी नवीन नवीन डिशेस पण बनवतात आणि मला फिरायला पण घेऊन जातात. ते माझे पप्पा आणि आई दोघं पण आहेत. हो ना पप्पा? त्यानंतर पप्पा राहुलचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आशिष म्हणाला, एकदम खरं बोलली आहेस अनु राहुलसोबत तू. आता यापुढे तो तुला काहीच बोलणार नाही. आशिष नंतर अनुला त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी घालतो. नंतर तो स्वप्नात मधूसोबत गप्पा करायला लागतो. आशिष म्हणाला, माहितीये मधू, 5 वर्षात सर्व काही बदलून गेलं आहे. प्रिया तिच्या सासरी गेली आहे. अंशचे पण लग्न झाले आहे. आता तुझ्या माहेरी जाण्याचं मनच होत नाही. तुझ्या भावाची पत्नी अनु आणि माझ्याकडे पाहून तोंड फुगवते. एकदा मी अनुला घेऊन तिच्या आई आजीकडे गेलो होतो. अंश आणि तुझे पप्पा अजून घरी आले नव्हते. अंशची पत्नी स्वयंपाकघरात बडबड करत होती. मुलीला नातीने गिळून टाकलं, तरीही काय माहीत तिला या घरात का येऊ देतात. आणि बापाला थोडी पण लाज वाटत नाही. सारखं सारखं त्यांच्या मुलीला घेऊन येतो. जेव्हा बायकोच राहिली नाही तर सासर कसलं. नात म्हणजे मुलीची मुलगी. तुझी आई कोपऱ्यात रडत होती. मी त्यानंतर तिकडे जाणं बंद केलं. आई कधी कधी फोन करतात. प्रियाचा पण फोन येतो. एक आधार होता ते पण निसटून गेला. माझा एक मित्र आहे राजीव, त्याच्या घरी अनुला घेऊन जातो. राजीवला 2 मुलं आहेत आणि त्याची पत्नी अनुला खूप जीव लावते. आशिष अनुच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत असतो. कधी घोडा बनून तिला घरात फिरवत होता, कधी लुपाछुपी खेळायचा, कधी आईसारख्या गोष्टी सांगून झोपी घालायचा. आशिषला पाहून लोकांना विश्वास बसत नव्हता. कोणते वडील त्यांच्या मुलीसाठी एवढं करू शकतात. पाहता पाहता अनुचा वाढदिवस आला. आशिषने हॉटेलमध्ये खूपच आलिशान पार्टी ठेवली होती आणि त्याने मधूच्या घरातील लोकांना, त्यांच्या शेजारच्या लोकांना आणि सर्व नातेवाईकांना आमंत्रण दिले होते. अनु तिच्या आई आजी, आजोबा, मामाला भेटून अतिशय आनंदी झाली होती. कमला पण तिच्या 2 मुलांसह आली होती. अनुने केक कापला. राजीवची पत्नी नम्रता हिने सर्वांना केक वाटून दिला. नंतर सर्वजण डीजेच्या आवाजावर नाचू लागले. अनु तिच्या फ्रेंड्ससोबत डान्स करू लागली. डान्स केल्यानंतर सर्वांनी जेवण केलं आणि आपापल्या घरी निघून गेले. आशिष पण अनुला घेऊन घरी आला. अनु आशिषला मिठी मारत म्हणाली, पप्पा तुम्ही माझी आई पण आहात. थँक्यू पप्पा, तुम्ही माझा वाढदिवस खूप चांगला साजरा केला. आता तर राहुल पण कधीच काही बोलणार नाही. मला खूप जास्त गिफ्ट्स भेटले आहेत. उद्या तुम्ही, मी आणि बुजी आई मिळून गिफ्ट खोलूया. आशिष म्हणाला, माझ्या बाहुलीचा वाढदिवस होता, मी का धूमधडाक्यात साजरा केला नसता. आशिषचं बोलणं ऐकून अनुला आनंद झाला. आशिष पण अनुला पाहून आनंदी झाला होता. परंतु आज त्याला खूप एकटं एकटं वाटत होतं. मधूची आठवण खूप येत होती. परंतु जो एकदा या जगातून निघून जातो तो परत कधीच वापस येत नाही. आपण किती पण त्याची आठवण काढली तरीही. ही गोष्ट आशिषला पण कळत होती. त्यामुळे नंतर त्याने स्वतःला सावरलं. कारण आता अनु त्याच्या नाराज दिसण्यावर लगेचच प्रश्न करत होती. पाहता पाहता वर्ष निघून जात होतं आणि प्रत्येक वर्षाने अनु मोठी होत होती. अनु आता 12 वर्षाची झाली होती. एके दिवशी आशिषला खूप जास्त ताप आला होता. त्याचं संपूर्ण शरीर तापलं होतं. तो जेव्हा सकाळी झोपेतून उठत होता तेव्हा त्याला उठता पण येत नव्हतं. अनुसाठी टिफिन पण बनवायचा होता. त्यामुळे त्याने स्वतःला कसं तरी सावरत स्वयंपाकघरात धपाटे बनवण्यासाठी काकडी किसू लागला. काकडी किसत होता तेव्हाच अनु उठून स्वयंपाकघरात आली. तिने आशिषचा चेहरा पाहिला तेव्हा तिला त्याची तब्येत ठीक वाटली नाही. अनुने आशिषला विचारलं तेव्हा आशिष म्हणाला,
मी बरा आहे. अनुने आशिषच्या कपाळाला स्पर्श केला. तेव्हा तिला समजलं पप्पाला ताप आला आहे. अनु आशिषला रागवत म्हणाली, पप्पा तुम्ही मला खोटं का बोलत आहात? तुम्हाला एवढा ताप आला आहे तरी तुम्ही माझ्यासाठी नाश्ता बनवत आहेत. आशिष म्हणाला, मी बरा आहे, तू स्कूलमध्ये जा. अनु म्हणाली, मी तुम्हाला असं एकट्याला सोडून स्कूलमध्ये जाणार नाही. तुम्ही गुपचूप जाऊन बेडवरती आराम करा. मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. आशिष मनात नसतानाही बेडवरती आराम करायला गेला. थोड्या वेळानंतर अनु चहा आणि बिस्किट घेऊन आली. आशिषने बिस्किट खाल्ले. तेव्हा अनुने तापीची गोळी घेऊन आली. अनु म्हणाली, पप्पा तुम्ही लवकर गोळी खा, तुम्हाला बरं वाटेल. आणि अनुने आशिषला गोळी खाऊ घातली. नंतर आशिषला म्हणाली, पप्पा आज तुम्ही बेडवरून उठायचं नाही. मी पण दूध आणि बिस्किट खाल्लं आहे. 1 तासानंतर बुझी आई येईल, तेव्हा त्या नाश्ता बनवतील. तुम्ही आराम करा. आशिषने डोळे बंद केले. परंतु आज तब्येत बरी नसतानाही आशिषला खूप चांगलं वाटत होतं. आज त्याला अनु मुलगी नाही तर त्याची आई वाटत होती. आशिष मनातल्या मनात विचार करत होता, अनु किती मोठी झाली आहे आणि समजूतदार पण झाली आहे. मी माझ्या आईला पाहिलं नाही, परंतु ती असती तर तिने पण माझी अशीच काळजी घेतली असती. तेव्हाच अनु आशिषच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते. आशिषच्या डोळ्यात अश्रू आले. ते अश्रू अनुने पाहिले. अनु चिंतेत म्हणाली, काय झालं पप्पा? तुमची तब्येत जास्तच बिघडली आहे का? मी डॉक्टर काकांना फोन करू का? आशिष म्हणाला, नाही अनु, आता मला बरं वाटत आहे. माझी मुलगी माझी काळजी घेत आहे आणि हे आनंद अश्रू आहेत. आशिषने अनुला मिठी मारली. अनु म्हणाली, एवढं प्रेम करू नका, नाही तर मी आनंदाने जाडी होत जाईल. नंतर माझ्या क्लासमध्ये मला जाडी म्हणून चिडवतील. तिचं बोलणं ऐकून आशिष जोरजोरात हसायला लागला. थोड्या वेळाने कमला पण आली. कमलाने आशिषला बेडवर आराम करताना पाहिलं. तेव्हा अनुला विचारलं, मालकाला काय झालं आहे? त्यांची तब्येत बरी आहे ना? आणि तू स्कूलमध्ये का नाही गेली? अनु म्हणाली, पप्पाला खूप जास्त ताप होता, त्यामुळे मी स्कूलमध्ये गेले नाही. माझ्याशिवाय पप्पांचं कोण आहे? कमला म्हणाली, हो आजीबाई, तुम्ही खूपच समजूतदार झाल्या आहात. मी लगेचच नाश्ता बनवते. अनु कमलाच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, हो बुझी आई, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत, लवकर काहीतरी बनवा. कमला अनुची पप्पी घेत म्हणाली, आता तू मला सोडणार आहेस का? तेव्हाच मी काहीतरी बनवू शकेल ना. अनु कमलापासून लांब होत म्हणाली, ओके बुझी आई. कमला लगेचच नाश्ता बनवायला गेली. नाश्ता बनवून कमला अनु आणि आशिषला नाश्ता देण्यासाठी रूममध्ये आली. अनुने नाश्त्याची एक प्लेट कमलाजवळून घेतली आणि म्हणाली, बुझी आई, आज पप्पा आणि त्यांची लाडकी एकाच प्लेटमध्ये खाणार आहेत. आणि अनु तिच्या हाताने आशिषला भरवत होती. अनु स्वतः पण खाऊ लागली. नाश्ता करून अनु आशिषला झोपवून रूमच्या बाहेर आली आणि अभ्यास करायला बसली. आशिष पुन्हा त्याच्या स्वप्नाच्या दुनियेत हरवला. मधू, तू मला अनुला मुलीच्या रूपात देऊन माझ्यावर खूप उपकार केले आहेस. मी ऐकलं होतं, मुलगी जेव्हा मोठी होते तेव्हा ती आपली आई बनून काळजी घेत असते. परंतु आज त्या गोष्टी मी अनुभवताना मला असं वाटत आहे, लोक खरंच बोलत होते. आज अनुला पाहून असं वाटत आहे, माझी आई असती तर तिने पण माझी एवढी काळजी घेतली नसती जेवढी माझी अनु घेत आहे. मुली खरोखर देवाने दिलेलं सर्वात अमूल्य गिफ्ट असतं. थँक्यू मधू, मला एवढी गोड मुलगी दिल्याबद्दल. आशिष अनुचे प्रेम आणि काळजी पाहून एका दिवसात पूर्णपणे बरा झाला. आशिषला आज पहिल्यांदा जाणवत होतं, ते एकटा नाही आहे. त्याची काळजी घेण्यासाठी त्याची मुलगी आहे. दिवस निघून जात होते आणि आशिषला अनुची काळजी वाटत होती, कारण अनुचे पिरियड्स कधी पण आले असते. त्याला समजतच नव्हतं कोणासोबत याविषयी बोलावं. नंतर त्याला वर्षाची आठवण आली. त्याने वर्षाला कॉल केला. तिकडून वर्षाचा आवाज आला, हॅलो आशिष, कसा आहेस तू? आणि अनु कशी आहे? आशिष म्हणाला, आम्ही दोघं मस्त आहोत. तू बोल, तू कशी आहेस? आणि तुझे मुलं कसे आहेत? वर्षा म्हणाली, आम्ही सर्व चांगले आहोत. काय झालं? तू खूप चिंतेत दिसत आहेस. आशिष म्हणाला, झान्सीला यायचं आहे का अशात? वर्षा म्हणाली, नाही. काय झालं आहे? आशिष म्हणाला, तुला तर माहीत आहे मी अनाथ आहे. अगोदर मधूच्या घरच्यांचा आधार होता, परंतु आता तो पण संपला आहे. अनु आता मोठी होत आहे आणि त्यामुळे तिच्यात शारीरिक आणि मानसिक बदल येतील. इंटरनेटवर जी माहिती भेटली ती पुष्कळ नाही.
अचानक पिरियड आल्यानंतर अनु घाबरून जायला नको, त्यामुळे मला वाटत आहे तिला याबद्दल माहिती असावी. वर्षा म्हणाली, आशिष, तू प्रत्येक वेळी माझं मन जिंकून घेतोस. अनु खूपच नशीबवान आहे, कारण तिला तुझ्यासारखे वडील भेटले आहेत. ओके, मी काहीतरी ठरवते याविषयी. आणि वर्षा विचार करायला लागते. थोड्या वेळाने वर्षा म्हणाली, आशिष, एक काम कर, तू अनुला एका बाल मनोचिकित्सककडे घेऊन जा. त्या अनुला समजावून सांगतील. आशिष म्हणाला, नको. अनु अनोळखी लोकांना जास्त मोकळं बोलत नाही. मलाच तिला समजून सांगावं लागेल. तू तुझा अनुभव सांग मला, म्हणजे मी अनुला व्यवस्थित समजावू शकेल. वर्षा म्हणाली, ठीक आहे. आणि ती आशिषला सर्व काही व्यवस्थित सांगत होती. आशिष म्हणाला, थँक्स वर्षा, तू माझी अडचण दूर केली आहेस. वर्षा म्हणाली, काही हरकत नाही दोस्त, तुझी आणि अनुची काळजी घे. मी फोन ठेवते. वर्षाने फोन कट केला. आशिष बसून विचार करत होता, कसं अनुला समजावून सांगावं ते. नंतर त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. अनु संध्याकाळी त्याच्या जवळ बसलेली असते, तेव्हाच आशिष अनुला म्हणाला, अनु, तू पिरियड्सबद्दल ऐकलं आहेस का? अनु म्हणाली, हो पप्पा, विज्ञानमध्ये शिक्षकाने शिकवले होते, परंतु मला जास्त काही समजलंच नाही. आशिष म्हणाला, ठीक आहे, मी तुला त्याबद्दल सांगतो. मुलींना युरिनच्या मार्गाने ब्लडिंग होत असते. ती ब्लडिंग 4 ते 5 दिवस होते. पिरियड्स आल्यानंतर मुली किशोरवयात प्रवेश करतात. पिरियड्स आल्यानंतर मुलींचे शरीर आई बनण्यासाठी पहिल्या स्थितीमध्ये प्रवेश करते. अनु घाबरून म्हणाली, पप्पा, मला ब्लड पाहून अतिशय भीती वाटते. का मला पण पिरियड्स येईल का? नाही पप्पा. एवढं बोलून अनु ढसाढसा रडायला लागते. आशिषने अनुला जवळ घेतलं आणि म्हणाला, अनु, त्यात भीती वाटण्यासारखं काहीच नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक मुलीला होत असते. माहीत आहे का, हे मुलींनाच का होतं? कारण मुली बहादूर असतात आणि तू तर माझी स्ट्रॉंग मुलगी आहेस, हो ना? तुला काहीही त्रास झाला तर तुझे पप्पा तुझ्यासोबत आहेत. अनु म्हणाली, ठीक आहे पप्पा. एक गोष्ट विचारू? आशिष म्हणाला, अनु, विचार. अनु म्हणाली, पप्पा, पिरियड्स आल्यानंतर आई होऊ शकते मी? आशिष म्हणाला, नाही अनु, त्यासाठी मोठं आणि समजूतदार व्हावं लागतं. बरं, एक सांग, कोणतं छोटंसं रोपटं असेल, त्याला लहान असताना फळ देण्यासाठी तयार केलं तर ते रोपटं तंदुरुस्त राहील का? तसंच आपलं शरीर पण आहे. त्याला परिपक्व होऊ द्यावं लागतं. जेव्हा आपलं शरीर स्ट्रॉंग होतं, त्याच्यानंतर काही योग्य निर्णय घेतला जातो. आणि अनु म्हणाली, मी समजले आहे पप्पा, तुम्ही वर्ल्ड बेस्ट पप्पा आहात. एवढं बोलून अनु आशिषला मिठी मारते. काही दिवसानंतर जेव्हा अनु स्कूलमध्ये होती, तेव्हा तिला पिरियड्स आले. ती तिच्या मैत्रिणीसोबत एका महिला शिक्षिकेजवळ गेली आणि सर्व काही सांगितलं. महिला शिक्षिका अनुला तिच्या घरी सोडून आल्या. कमलाच्या मदतीने अनुने सर्व काही सांभाळून घेतलं. रात्री अनुच्या पोटात त्रास होत होता. आशिष गरम पाण्याची पिशवी घेऊन रात्रभर तिचं पोट शेकत होता. त्यामुळे अनुला आराम मिळाला. सकाळी जेव्हा अनु झोपेतून जागी झाली, तेव्हा आशिष बेडजवळ जमिनीवर झोपला होता. अनुने त्याला उठवले आणि बेडवरती झोपी घातले. रविवार होता म्हणून अनुला स्कूलमध्ये जायचं नव्हतं. हळूहळू अनु पिरियड्ससाठी तयार झाली. अनु शिक्षणासोबत बाकी गोष्टींमध्ये हुशार होती आणि पाहता पाहता अनुने 10वीची परीक्षा पास केली. तिने सर्व विषयात पहिला नंबर मिळवला होता. आशिष तिला पाहून खूप आनंदी झाला. आशिषचे संस्कार अनुमध्ये दिसून येऊ लागले. अनुला अमेरिकेमधून स्कॉलरशिप मिळाली होती पुढच्या शिक्षणासाठी, परंतु अनुला तिच्या पप्पाला सोडून एवढ्या लांब जायचं नव्हतं. आशिष पण अनुशिवाय एक क्षण राहू शकत नव्हता, पण त्याच्यामुळे अनुचं भवितव्य पण खराब करणार नव्हता. आशिषने अनुला त्याची शपथ घालून अमेरिका देशात जाण्यासाठी तयार केलं. दुसऱ्या दिवशी अनुला फ्लाईटने अमेरिका देशात जायचं होतं. रात्री दोघं एकमेकांना दाखवण्यासाठी झोपण्याचं नाटक करत होते, परंतु दोघं एकांतामध्ये खूप रडत होते. पहिल्यांदा दोघं वेगळं होणार होते, ते पण काही वर्षांसाठी. अनुने तर डोळे तिच्या आईच्या जागी तिच्या पप्पांच्या मांडीवर उघडले होते. आशिषला गेलेला प्रत्येक क्षण आठवत होता. जेव्हा अनुला काटा पण रुतला, तरीही ती आशिष जवळ येऊन रडत होती आणि आशिष तिला जवळ घेऊन शांत करत होता. एक स्त्री तिच्या मुलाला एकटी सांभाळते, परंतु एक पुरुष असून मुलीला एकट्यानं सांभाळणं सोपं नव्हतं. परंतु आशिषने वडिलांसोबत आई होण्याचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं होतं. आशिषचे रडून रडून फुदणे वाढत होते.
पण अनुला समजू नये म्हणून त्याने त्याचे तोंड हळूच दाबून ठेवले होते. इकडे अनु पण खूप रडत होती. तिने तर तिच्या आईला फोटोत पाहिलेलं होतं, परंतु आशिष तिची खरोखरची आई होता आणि तिच्या लहान लहान गोष्टी न सांगता समजून घेत होता. अनुची अशी कोणतीच इच्छा नव्हती जी तिच्या पप्पाने पूर्ण केली नाही. तिचे पप्पा त्यांच्या जीवनात खूप पुढे जाऊ शकत होते, परंतु त्यांनी त्यांचे करिअर, त्यांचे स्वप्न अनुच्या जन्मानंतर सोडून दिले होते. अनुचे सर्व फ्रेंड्स नेहमी अनुला म्हणत होते, तुझ्या पप्पासारखे पप्पा कोणाचेच नाहीत आणि यापुढे नसणार. ते फक्त तुझ्या नशिबात आहेत. जे शेजारी अगोदर अनुच्या पप्पांबद्दल उलटसुलट बोलायचे, ते पण आज अनुच्या पप्पाचे कौतुक करून थकत नाहीत. हाच विचार करत असताना सकाळ झाली. अनुची 10 वाजता फ्लाईट होती. अनु लवकर फ्रेश होऊन तयार झाली आणि तिच्या पप्पांजवळ बसली होती. कमला पण त्या दिवशी लवकर आली होती. तिने पण छोट्या अनुला जन्मल्यापासून मांडीवरती खाऊ घातलं होतं. कमलाने लवकर लवकर स्वयंपाक बनवला. आशिषने अनुला त्याच्या हाताने जेवण भरवलं. सर्वजण गप्प होते. बोलायचं खूप होतं, परंतु शब्द अडखळत होते. आशिष, कमला, राजीव आणि त्याची पत्नी अनुला एअरपोर्टपर्यंत सोडायला गेले. अनु सारखं पळत आशिषला मिठी मारत होती. सर्व लोक त्यांच्याकडे पाहत होते. बोर्डिंग पास चेक होत असताना सर्वजण तिकडून जाऊ लागले. अनु सर्वांना भेटत होती, परंतु आशिषला जेव्हा शेवटचं भेटत होती तेव्हा त्यांचा हात सोडत नव्हती. आशिषने खूप प्रयत्न करून त्याचा हात सोडवला आणि नंतर सर्वजण अनुच्या डोळ्यापासून लांब गेले. अनु सारखं आशिषला पाहण्यासाठी वळून पाहत होती, परंतु तिकडच्या नियमानुसार आशिष जाऊ शकत नव्हता आणि अनु पण आशिषला काही बोलू शकत नव्हती. इकडे आशिष घरी आला, पण संपूर्ण घर आशिषला खायला उठलं होतं. जोपर्यंत कमला होती तोपर्यंत जरा बरं वाटत होतं, पण त्यानंतर एकटेपणा त्याला खूप त्रास देत होता. कसं तरी त्याची रात्र निघून गेली. इकडे अनु पण रात्रभर झोपली नाही. दुसऱ्या दिवशीपासून तिचे क्लासेस चालू झाले. जेव्हा ती फ्री झाली तेव्हा तिने आशिषला व्हिडिओ कॉल केला. अनुला पाहून आशिषच्या आनंदाला जागाच उरली नाही. तो एकदाच अनुला खूप प्रश्न विचारू लागला. अनु म्हणाली, पप्पा मी एकदम ठीक आहे, तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या. मी दररोज तुम्हाला व्हिडिओ कॉल करून पाहत जाईल. तुमचे वजन मला थोडे पण कमी जाणवले तर तुमच्यासोबत मी कट्टी करेल. आशिष म्हणाला, ठीक आहे माझी राजकुमारी, जसं तू सांगतेस तसंच मी करेल. असंच दररोज दोघं बोलत होते. पाहता पाहता दिवस महिन्यांमध्ये आणि महिने वर्षांमध्ये बदलून गेले आणि अनु डॉक्टर झाली. एवढ्या वर्षात फक्त 4 वेळा दोघं भेटले होते. आशिष वेळेनुसार म्हातारा होत होता. अनु डॉक्टरची पदवी घेऊन वापस आली. आशिष त्याच्या मुलीला समोर पाहून खूप आनंदी झाला आणि अनु पण तिच्या पप्पांच्या गळ्यात पडली आणि रडत होती. काही दिवस बाप लेकीने गप्पा करण्यात घालवले. आशिषने अनुला विचारलं, पुढचा काय प्लॅन आहे, कुठं जायचं आहे? अनु म्हणाली, ऑफर्स तर खूप देशातून आल्या आहेत, परंतु मी दिल्लीमध्ये माझी प्रॅक्टिस करेल. आशिष म्हणाला, पण का? विदेशात सुविधा आणि पैशांची कमी नाही. अनु म्हणाली, पहिली गोष्ट तर पप्पा, मी तुम्हाला सोडून आता कुठंच जाणार नाही. आता तुम्हाला माझी आवश्यकता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व डॉक्टर पैशासाठी विदेशात जायला लागले तर आपल्या देशातील लोकांचा विलाज कोण करेल? आशिष म्हणाला, माझी राजकुमारी खूपच समजूतदार झाली आहे आणि तिला मिठी मारली. अनुने दिल्लीमधील एक हॉस्पिटल जॉईन केलं. ती तिच्या पप्पांच्या लहान मोठ्या गोष्टींची काळजी घेते. तिच्या पप्पाच्या मदतीसाठी एक नर्स ठेवली आहे. जेव्हा ती हॉस्पिटलमधून वापस येते तेव्हा तिच्या पप्पाजवळ बसते. आशिष तिला पाहून हसतो. दोघं अगोदरप्रमाणे गप्पा मारत बसतात. कमला पण आता म्हातारी झाली आहे. अनुने त्यांच्या देखरेखीसाठी व्यवस्था केली आहे. त्यांचा सर्व खर्च अनु करते. जेव्हा सर्व अनु आणि तिच्या त्यागाचे कौतुक करतात तेव्हा आशिषला त्याने दिलेले संस्कार कामाला आल्याचा आनंद होतो. या कथेद्वारे मला एकच सांगायचं आहे, ज्या मुलींना वडील असतात, आई नसते, त्या वडिलांनी पण मुलीला या गोष्टींचं ज्ञान देणं गरजेचं आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा. धन्यवाद. आभारी आहोत.